नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच बांगलादेश वर्सेस पाकिस्तान जी डू ऑर डाय मॅच होती, म्हणजे सेमीफायनलच म्हणावं लागेल एशिया कपमध्ये. यामध्ये पाकिस्तान जिंकलेला आहे आणि बांगलादेशवरती त्यांनी 11 रन्सनी मात केलेला आहे. बांगलादेशनं चांगल्या रनांमध्ये पाकिस्तानला रोखलेलं होतं, परंतु पाकिस्ताननं रेग्युलर विकेट्स काढल्यामुळे बांगलादेशला हरवण्यात पाकिस्तानला यश आलेलं आहे. आणि मेन मुद्दा म्हणजे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान फायनल आपल्याला पाहायला मिळणार आहे. यापूर्वी दोनदा पाकिस्तान विरुद्धच्या मॅच झाले एशिया कपमध्ये आणि या दोन्ही मॅचमध्ये इंडियानं एक जबरदस्त खेळ दाखवून पाकिस्तानवर मात केलेली आहे. आणि पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवून भारताला एशिया कप जिंकायची एक जबरदस्त संधी आलेली आहे म्हणावं लागेल. यापूर्वीच काल जी मॅच झाली म्हणजे इंडिया वर्सेस बांगलादेश, या मॅचमध्ये भारताने विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केलेला. परंतु कालच्या मॅचमध्ये पाहिलं, त्याच्या पूर्वीच्या मॅच पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये पण सुपर 4ची जी मॅच झालेली त्यामध्ये बरेचसे कॅचेस भारतीय खेळाडूंनी सोडलेले आहेत आणि यावर कुठेतरी थोडंसं फिल्डिंगमध्ये सुधारणा करायला हवी. कारण मग ते म्हणतात ना, कॅचेस विन मॅचेस, त्या पद्धतीचा खेळ आहे. आत्तापर्यंत जेवढ्या मॅचेस इंडियन टीमनं खेळलेल्या आहेत सर्व वन साईड मॅच जिंकलेल्या आहेत आणि आपल्याला इंडिया वर्सेस पाकिस्तान ही मॅच 28 सप्टेंबरला पाहायला मिळणार आहे आणि खूप जबरदस्त अशी मॅच होईल ही. आणि ही मॅच आपल्याला सोनी लाईव्ह या ॲप्लिकेशनवर पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपल्या प्रतिक्रिया काय आहेत या फायनलबद्दल नक्कीच कमेंटद्वारे कळवा. एशिया कपमध्ये म्हणावे अशी फाईट व्हायला पाहिजे, टक्कर व्हायला पाहिजे, या पद्धतीची मॅच आत्तापर्यंत तर झालेली नाही. आणि हा एशिया कप कशा पद्धतीनं सुरू आहे ते पण कमेंटद्वारे कळवा. आणि या एशिया कपमध्ये आपल्याला माहिती आहे ओमान संघ होता, अफगाणिस्तान होता, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या आणि भारताने खूप सुंदर खेळ केलेले आहे. परंतु हे बाकीचे संघ झाले तर एवढा म्हणावा असा खेळ या एशिया कपमध्ये दिसलेला नाही. त्यामुळं एक म्हणावे अशी मजा या एशिया कपमध्ये आलेली नाही. असं एक टफ मॅच झाली किंवा जबरदस्त मॅच झाली आत्तापर्यंत एकही मॅच झालेली नाही म्हणावं लागेल. बघूयात आता पुन्हा एकदा भारत हॅट्रिक करण्यास सज्ज आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानचा पराभव करायला इंडिया टीम सज्ज आहे. धन्यवाद मित्रांनो. आपल्या प्रतिक्रिया काय आहेत कमेंटद्वारे कळवा.